तुला नेमकं काय करायचं हेच कळलं नाहीये ना अजून. हो, तू सतत संभ्रमात भटकत असतोस. तुझं खरं तर कुठे चुकतं हे तुला सांगतो. फक्त आत्ता सांगितलेला उपाय शांतपणे ऐक आणि आचरणात आण. मला सांग, मी आत्ता तुला म्हटलं, की तिथे जाऊन ये, तर तुझ्या डोक्यात काय येईल? कुठे? कारण कुठे जायचं हे कळल्याशिवाय तिथे कसं जायचं हे कळत नाही. हो ना? आता मी तुला म्हटलं, की जा श्रीरामपूरला जाऊन ये. तेव्हा तुझ्या मस्तिष्कात कुठे जायचं हे निश्चित झालं आणि मग कसं जायचं हे तू आखू शकतोस. अगदी हेच महत्वाचं. याचाच अर्थ जर दिशा योग्य नसेल, तर तू निव्वळ भटकत राहतोस आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. मग तुला वाटतं एवढं करून सुद्धा सगळं नीट का होत नाही? होत नाही कारण तुझा मार्ग चुकलेला असतो. आणि जेव्हा मार्ग चुकलेला असतो, तेव्हा गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. चुकीच्या मार्गाने केलेला प्रवास हा तुला भरकटवत नेतो. आता यावर उपाय काय? तर उपाय म्हणजे आधी कुठलीही गोष्ट करत असताना नेमकं काय करायचं हे ठरव. आता ते ठरलं म्हणजेच ध्येय निश्चित झालं. आता हे ध्येय, हे लक्ष डचमळीत असता कामा नये, कारण तसे असेल तर तू दिशा भटकशील. तू अपयशी ठरतोस कारण तू आधी स्वतःला नीट ओळखतच नाहीस. तू या जनतेचा, या लोकांचा फार विचार करतोस आणि कोणतंही पाऊल उचलताना घाबरून जातोस. अरे तुझ्या आतला आवाज ऐक. तुझ्या आतला आवाज म्हणजे माझा आवाज आहे. तो तुला कधीच भरकटवणार नाही. आणि स्वतःवर विश्वास ठेवून काम करत राहा. नेहमी लक्षात ठेव, दुरून रस्ता संपला असं आपल्याला वाटत असतं, पण तिथे गेल्यावर मात्र रस्त्याच्या सीमा या रुंदावत जातात. अगदी तसंच आहे. तुझ्या आवडीच्या योग्य रस्त्यावर प्रामाणिकपणे चाल. मग कुणीही तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही. कारण भिवू नकोस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.